कॉकरोच जनता पार्टी म्हणजे भारतीय झुरळ पक्ष या पक्षानं जे नाकेनऊ आणलेत संपूर्ण भारतामध्ये या सत्ताधारी हुकुमशाही भाजपच्या अ, अ, सत्ताधाऱ्यांना ते यश त्यांना जे मिळालं एका आठवड्यामध्ये ते काँग्रेसला का मिळालं नाही हा प्रश्न सध्या आपल्या समोर उपस्थित होण्यात सतत होतोय आणि हे याच्यावर सुद्धा विचारवंतन होणं गरजेचं आहे. काँग्रेस जी विचारधारा होती, ती विचारधारा मला काहीशा प्रमाणात फक्त राहुल गांधी या व्यक्तीमध्ये दिसते. बाकीचे जे काँग्रेसचे लोक आहेत, ते फक्त सरंजामशाही आहेत. म्हणजे त्यांना सगळं आयतं बसून पाहिजे असतं. त्यांना रस्त्यावर संघर्ष करायला नको आहे आणि त्यांना आयती सत्ता पाहिजे असं काँग्रेसचं झालंय आणि तेच त्यांच्या विनाशाला सुद्धा कारणीभूत होत आहे. एकटा राहुल गांधी बडबड करतोय, तर हे इतकं असं त्याच्यामध्ये साध्य होत नाही. तर काँग्रेसला ही जी जनभावना जी असते ना, ती ओळखण्यात अजून सुद्धा अपयश आलेलं असते. राहुल गांधींनी काय केलं, ते प्रेमाचं दुकान नावाचं सुरू केली ना, ती लोकांना नको असतो. लोकांना सध्या कठोर शासक हवा आहे. जसा तो तामिळनाडूमध्ये त्यांना विजयच्या रूपामध्ये दिसला. तो काहीसा अरविंद केजरीवालांच्या रूपामध्ये सुद्धा पूर्वी दिसला दिल्लीमध्ये. तसं काहीसं आता पाहिजे का? तर तसंच पाहिजे. राहुल गांधींना हे प्रेम वगैरे प्यार से किंवा सत्याग्रह या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी लोकांना आता तितक्या मानवत नाहीत. कारण जेव्हा एखादा अमर्याद हुकुमशाही सत्ताधीश असतो, तर त्याला फाईट देण्यासाठी एखादा तुम्हाला तेवढ्याच तगड्या स्वरूपाचा माणूस असावा लागतो. तो काहीसा वाटत असेल, ही व्यवस्था असेल आणि व्यवस्थेनंच उत्तर द्यायचं असतं, हे सुद्धा लोकांनी तर सांगून आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही कॉकरोच जनता पार्टी आहे. तर यांनी जी जाहीरनाम्यात जी काही वचन दिलेली आहेत, ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे पहिलं जर तुम्ही पाहिला तर द्वेष पसरवणाऱ्या मीडियाच्या चॅनेलचे परवाने रद्द करणार. ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, म्हणजे अदानी अंबानीच्या नियंत्रणाखाली चालणारे हे गोदी मीडिया, हे चाटुकार मीडिया जे आहे, जसं की चित्रा त्रिपाठी असेल किंवा इतर जे त्यांचे अर्णव गोस्वामी सारखे असतील किंवा मराठीमध्ये सुद्धा भरलेले आहेत. तर ह्या पत्रकारांना आणि या गोदी मीडियांना आवर घालणारे कायदे ते रद्द करणार आहेत असं त्यांनी सरळ सरळ सांगितले. म्हणजे द्वेष पसरवणाऱ्या मीडिया चॅनेलचे परवाने रद्द करणार. आता गोदी मीडियाच्या अँकरच्या संपत्तीची चौकशी करणार. आता जर तुम्ही इथं पाहिला तर चित्रा त्रिपाठी यांची जर तुम्ही संपत्ती चेक केली, अर्णव गोस्वामी यांची संपत्ती चेक केली, तर ती कुठून आली, किती आली, याची काही माहिती आपल्याला आहे का? तर ते सुद्धा याच्यावरती अ, पायबंद घालणार आहेत. तिसरं असं आहे की ते निवृत्त न्यायमूर्ती आहेत. म्हणजे त्यांना सरकारी पदे देण्यास बंदी आणणार. उदाहरणार्थ जे भारताचे एक पूर्व सरन्यायाधीश होते आसामचे गोगोई, त्यांना राज्यसभेमध्ये खासदारकी देण्यात आली आणि त्यांनी अक्षरशः बेजबाबदारपणे त्यांचं वागणं होतं, बेबंदशाही होती. तर या विरोधात हे जर कायदे याच्यातून झाले तर नक्कीच समाजाला पण ते पाहिजे असतात आणि तेच लोकांना आवडतात. आता निवडणुकीमध्ये गडबड केल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकणार. सध्या ही भाजपची जी हुकुमशाही चाललेली आहे ती ईव्हीएमच्या जोरावर किंवा SIR सारखे त्यांनी प्रोजेक्ट राबवले. त्यातून अनेक जे वेगवेगळ्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी असेल किंवा स्टॅलिन सारखे लोक असतील, त्यांना पराभूत केलं गेलं. तर ही जी लोकशाहीचीच हुकुमशाही झालेली आहे आणि त्याच्यावर पायबंद घालायचा असेल तर आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा सोडणार नाही, असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलंय. आणि हे जे पक्ष बदलणारे जे आमदार खासदार असतात त्यांच्यावर 20 वर्षासाठी बंदी. म्हणजे आता एकनाथ शिंदेने जे महाराष्ट्रात कारनामे करून दाखवले, तर त्याच्या पाठीमागं प्रेरणा ही भाजपचीच होती. अ, गडक भाजपची म्हणजे अमित शहा, मोदी यांचीच होती. ठीक आहे. त्यामुळे हे जे नुकसान होतं महाराष्ट्राचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं, तर त्याला ते पायबंद घालू शकतात. तर हेच आपल्याला याच्यातून सांगण्याचं हे आहे. तर सरकारबद्दल फक्त राग नाहीये, तर त्याची बटीक असलेली जी मीडिया आहे किंवा त्यांचे जे किंचाळणारे अँकर्स असतात, तर त्या आणि सत्तेसोबत साटेलोट करणारी ही सध्याची मस्तवाल न्याय व्यवस्था आणि आमदार खासदार यांना सुद्धा धडा शिकवण्याबद्दल त्यामध्ये भाष्य केलेलं आहे आणि लोकांना हेच आवडतंय. लोकांना संताप का आहे? तर सत्ताधाऱ्यांच्या बद्दल आहेच, पण त्यांची पाळलेली जी कुत्री आहेत, ठीक आहे, ज्यांनी लोकशाहीचे स्तंभ म्हणून काम करण्याची गरज आहे, तर ती लोक तसं न करता आपलं काम बजावत नाहीये. तर त्या विरोधात ही जी भारतीय झुरळ पक्ष जे बोलतोय,
ते लोकांना आवडते आणि तेच त्यांच्या लोकप्रियतेचं खरं असं कारण आहे. राहुल गांधी वाईट माणूस आहेत का? तर अजिबात नाही. राहुल गांधी हे खूप चांगले आहेत. राजीव गांधींचं प्रतिबिंब त्यांच्या मध्ये दिसतं, त्यांच्या विचारामध्ये दिसतं, पण इतकं सभ्य आणि सज्जन राहून राजकारणामध्ये चालत नाही. उद्धव ठाकरेंसारखी अवस्था त्यांची होईल किंवा उद्धव ठाकरे हे जास्तच सभ्य राहिले. त्यांनी कठोर होणं अपेक्षित होतं, पण ते त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी वागल्यामुळं कदाचित आज शिवसेनेची जी अवस्था झालेली आहे ती आपण इथं उघड्या डोळ्यांनी पाहतोय. तर राहुल गांधींनी याच्यापासून धडा घेतला पाहिजे का? राहुल गांधी किंवा त्यांचा काँग्रेस पक्ष संपू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. काँग्रेस पक्षाला खूप चांगले दिवस आहेत, पण त्यांनी लोकांची नस ओळखली पाहिजे. लोकांना काय पाहिजे, लोक काय म्हणतात, हे तुम्ही जरा उघड्या डोळ्यांनी बघा. बाहेर या थोडं आणि आपण असं म्हणू शकतो की ऊट झुरळा जागा हो, सीजेपीचा धागा हो. ही जी भाषणं आहेत, ही घोषवाक्य आहेत, ही इतक्या सहजासहजी तयार झालेली नाही आहेत. यामध्ये सुद्धा लोकांनी आता ही चळवळ असेल, व्यवस्थेबद्दल राग व्यक्त केला असेल, तो लोकांच्या उद्रेकाचा परिणाम आहे, परिपाक आहे. हे काँग्रेस कधी समजणार आहे? किंवा शिवसेना, उद्धव ठाकरे कधी समजणार आहेत? राज ठाकरे जे बोलतात, तळमळीनं बोलतात, तर त्या राज ठाकरेंना कधी आपण संधी देणार आहोत? कधी त्यांच्या हातामध्ये एकदा सत्तेची चावी देणार आहोत? की परत हे एरे माझ्या मागल्यासारखे आपल्याला धर्माच्या नावावर विकृत बनवणारे सध्याचं जे सरकार आहे, हे आपल्याला याच्यातून चालणार आहे का? तर लोकांनी सुद्धा आता याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. पक्ष कोणताही असू दे, पण लोकशाही मानणारा असू देत आणि लोकांसाठी हे सरकार चालतं आणि त्यानुसारच त्यांनी काम केलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला कळेल, त्याच वेळी तिथं खऱ्या अर्थानं आपल्या मानवी मूल्यांचा विजय झालेला असतो. नाहीतर "ये रे माझ्या मागल्या" गोष्ट आहे आणि आपण असंच सध्या जी हुकुमशाही व्यवस्था आहे, जी चीनमध्ये आपण बघतो, उत्तर कोरियामध्ये बघतो किंवा काही प्रमाणात रशियामध्ये सुद्धा एक एकाधिकारशाहीच आहे. तिथं लोकशाही जरा सुद्धा नाहीये. तशीच अवस्था आपल्या भारताची होईल की काय, असं आपल्याला राहून राहून वाटतं. आणि ते टाळण्यासाठी एकच असतं, ते म्हणजे तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि कधी ना कधीतरी वाईटाचा नाश हा होतोच. जसं आपण अशोक खरातचं पाहिलं किंवा जो मोठेगावकर सारखे क्लास ज्यांनी कोचिंग क्लासेसच्या नावावर जे साम्राज्य उभं केलं होतं, खोटं साम्राज्य, ते पत्त्याप्रमाणे कोसळलं. तसंच काहीसं होऊ शकतं. संयम पाहिजे आणि लोकांनीच आता या व्यवस्थेविरोधात जितकं बोलेल ते करायला पाहिजे. तरच काँग्रेसला सुद्धा काही याच्यातून शिकता आलं तर त्यांनी नक्की शिकलं पाहिजे, की अभिजित दिपकेसारखा एक तरुण ज्याचं वय आता 28 आहे, तो इतकं एक उग्र आंदोलन करू शकतो. तर आपण का करू शकत नाही? हे सुद्धा राहुल गांधींनी समजलं पाहिजे. राहुल गांधींनी कात टाकली पाहिजे आणि काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. हेच आपण यामधून स्पष्टपणे म्हणू शकतो.